जय गणेश. आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचं या ठिकाणी बक्षीस समारंभ आहे आणि या बक्षीस समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या पिंपरी चिंचवड नगरीचे पहिले प्रथम युवा महापौर माननीय रवीजी लांडगे, त्याचबरोबर माननीय उपमहापौर आमच्या बाबरताई, आमचे मार्गदर्शक, नेहमीच आपल्या भाषणातनं वातावरण निर्मिती सगळीकडेच करणारे, नेहमी आम्हाला असं वाटतं की आमच्या पक्षात असले पाहिजेत असे भाऊसाहेब भोईर. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मित्र विधिमंडळात सोबत काम करत असलेले माननीय हेमंतजी रासने, आमचे गुरुवर्य देव महाराज, त्याचबरोबर सर्वच या ठिकाणी असलेले विश्वस्त बरीच मंडळी व्यासपीठावर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काम राबवणारे पिंपरी चिंचवड शहरातले राजाभाऊ बोलांडे आणि त्यांची सगळीच टीम. अत्यंत ऐतिहासिक परंपरा असलेलं हे मंडळ दरवर्षी पुण्यनगरीमध्ये तर दिमाखात काम करतच आणि संपूर्ण जगामध्ये दगडूशेठ हलवाईचा खऱ्या अर्थाने डंका आहे. आणि हा इतिहास समोर ठेवून पिंपरी चिंचवड शहराला या बक्षिसाच्या माध्यमातून, दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून गणपती बाप्पानं पिंपरी चिंचवड शहराला दिलेलं वरदान आहे. कारण मीही एक गणपती मंडळाचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रीय तरुण मंडळाच्या माध्यमातून मी या काळभोरनगरमध्ये गणपती मंडळात काम करायचो आणि मला अजूनही आठवतंय की पुणे शहरामध्ये हेमंत भाऊ जिवंत देखावे व्हायचे, ते पिंपरी चिंचवडमध्ये का चालू होई नाही म्हणून आम्ही ती परंपरा 1998ला चालू केली. आणि त्यावेळेस मोठे मोठे जिवंत देखावे, आझादी के 50 साल असेल, शिवराज्याभिषेक असेल, 35 फुटाचा जो आम्ही तानाजी मालुसरे यांचा सीन उभा करून त्या ठिकाणी ते सगळे देखावे केले. पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही हे देखावे करायचो त्याचं एक कारण होतं की आम्हाला दगडूशेठ हलवाई गणपतीचं प्राइज मिळालं पाहिजे, हा आमचा मुख्य उद्देश असायचा. आणि मला असं वाटतंय की आणि प्रत्येक मंडळाचा कलाकार हा हरहुन्नरी असतो आणि प्रत्येक मंडळाचा कलाकार, तिथला कार्यकर्ता हा उद्याचा नगरसेवक, उद्याचा आमदार, उद्याचा खासदार आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या घरातला कर्तबगार पुरुष नक्की असतो. त्यामुळं आपला पुरस्कार हा अत्यंत ऊर्जा देणारा आणि प्रतिभावान असा पुरस्कार. मला असं वाटतं की आपण खरं तर ज्यावेळेस एकटं काम करतो, असं म्हटलं जातं अलोन वी कॅन डू सो लिटिल बट टुगेदर वी कॅन डू सो मच. एकत्र आल्यानंतर जी शक्ती निर्माण होती, जी उर्मी निर्माण होती, ती उर्मी निर्माण करण्याचं काम प्रत्येक जण करत असतो. पण त्या शक्तीला प्रोत्साहन देण्याचं मोठं काम दगडूशेठ हलवाई मंडळ अनेक वर्षापासून करत आहे. यासाठी आपण खऱ्या अर्थानं जोरदार त्यांच्या टाळ्यावाजून कौतुक केलं पाहिजे. कारण दगडूशेठ हलवाईंचं मंडळाचं काम, सुवर्णयुग मंडळाचं काम सगळ्यांना माहिती आहे. तात्या गोडसे असतील, अशोकजी गोडसे असतील, यांनी ही परंपरा चालू केली आणि सामाजिक क्षेत्रातही तेवढ्याच हिरारीनं हे मंडळ काम करतं. आज लाखो रुपयांची बक्षिसं या ठिकाणी चालू केली त्यांनी. मला अत्यंत कौतुक वाटतंय की मंडळांबरोबर भाऊसाहेब त्यांनी, रवी भाऊ, शाळांमध्ये पण गणपती उत्सव व्हावा म्हणून गेल्या 2 ते 3 वर्षांपासून शाळांचाही सहभाग तेवढाच मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ठिकाणी वाढवलाय. आणि त्यामुळे शाळांमध्ये पण ह्या सगळ्या गणपती उत्सव अत्यंत मोठ्या पद्धतीनं आणि दिमागात होत असतो.